नमस्कार. लोकनायक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीयुत कृष्णा नानासाहेब मुसमाडे यांच्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. लोकनायक मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दादा, आपण प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहात. तुमचे जे प्रचार फेऱ्या आहेत त्या सगळीकडे अतिशय चांगल्या याच्यात चालू आहेत. तर साधारण तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आता गेली 10-5-6 दिवस आम्ही फिरतो. त्याच्यापूर्वीच पण फिरत होतो. नंतर इलेक्शन जरा पुढे गेले. अ, फिरत असताना आमच्या लक्षात आलं, की लोकांना एक बदल हवा आहे. सत्ता परिवर्तन हवं आहे. त्याची विशिष्ट बरीच कारणं आहेत त्याला. आता त्या बदलातून त्यांचं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटतं, की ते आम्हाला चांगली साथ देतील. लोकांचा प्रतिसाद तुम्हाला चांगल्या प्रमाणात आहे बुवा. हो. दादा, मला तुम्हाला त्याला जोडून असा एक प्रश्न विचारायचा होता, की साधारणपणे देवळाली प्रवराला जोडून कारखाना विभाग सुद्धा आहे. तर काही प्रभाग असे आहेत की तिथं ज्या नगरपालिकेच्या योजना ज्या पूर्णपणे पोहोचू शकत नाहीत. त्यामध्ये कारखाना परिसर असेल, तेथील स्वच्छता किंवा आरोग्याचा जो प्रश्न असेल, त्याचबरोबर प्रसादनगर भाग जो आहे, त्या ठिकाणीही काही प्रमाणात कमी प्रमाणात आपल्या नगरपालिकेच्या योजना पोहोचतात. तर त्याबद्दल जो आपलं मत आहे, ते काय आहे बुवा? आता देवळालीचे 2 विभाग पडतात तसे प्रामुख्याने. देवळाली मूळ गाव आणि कारखाना परिसर. तसं कारखाना परिसर हा नगर मनमाड रोड लगत असल्यामुळे तिथून घरपट्टी ही तो झोन वेगळा येतो. तो त्या झोनमधून तशी घरपट्टी जास्त वसूल होते. औद्योगिक झोन असल्यामुळे. औद्योगिक झोन किंवा कमर्शियल झोन असल्यामुळे तिथला रेट जास्त आहे. आणि तरी त्या लोकांची भावना आहे, की आमच्याकडे दुर्लक्ष होतंय. दुय्यम वागणूक भेटते आणि त्यातून तिथं विकास कमी होतो. आता ते अंबिकानगर 9 नंबर प्रभागमध्ये अंबिकानगरमध्ये फिरत असताना मला असं जाणवलं, की बुवा तिथं रस्ते नाही, त्यांना घरकुल योजना राबवता येत नाही. त्यांचे जे प्रश्न आहे जागेचे, काही प्रश्न आहे जागेबद्दल. त्याच्यामुळे त्यांना घरकुल भेटत नाही. तिथं रस्त्याचे प्रश्न आहे, तिथं ओपन स्पेस आहे, त्यांची डेव्हलपमेंट नाही. त्याच्यानंतर कारखान्यालगत असणारी जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती व्यवस्थित नाही. पलीकड प्रसादनगरमध्ये फिरत असताना म्हणजे प्रचारादरम्यान तिथं ते जे खाणीचं हे तिथून 2 काही कारखान्याची पण जागा आहे आणि दुसरी एक शासनाची आहे आणि एक अजून एक खाजगी व्यापारी शिंगे त्यांचे आणि ह्या सर्व परिसरामध्ये तो ते लोकं म्हणजे रहिवासी आहेत. रहिवासी झालेले. आणि त्याच्यातून ते जागा त्यांच्या नावावर नसल्यामुळे तिथेही पण घरकुलाचा प्रश्न आहे. आता तो जी कारखाना म्हणजे आता त्याच्यावर बरंच म्हणजे कायदेशीर बाजू समजून घेऊन कसं काय त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून त्या जागा त्यांच्या नावावर होतील. त्या दृष्टिकोनातून पालिकेच्या याच्यामध्ये आमचा एक विभाग नेमून काही वकील मंडळींना त्याच्यात अपॉइंट करून की ह्यांच्या नावावर हे कशा जागा होतील किंवा जे व्यापारी जे खाजगी मालक आहे त्यांशी चर्चा करून काय मार्ग निघतो जेणेकरून त्यांच्या नावावर झाले की त्यांना घरकुल योजना तिथं रस्ते लाईट ह्या सुविधा पोहोच करता येईल. आणि दुसरं एक चाळीमध्ये ड्रेनेज सिस्टीमचा किंवा आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. कारखाना बंद असल्यामुळे तिथली जी ड्रेनेजची सिस्टीम आहे ती पूर्णतः कोलॅप्स झालेली म्हणजे एकदम आणि विस्कळीत झालेली आहे कारखान्याचे आणि कर्मचारी नसल्यामुळं तो नाही आता प्रश्न जरा लक्ष जास्तच द्यायला गंभीर झाला. कोणीच नाही ना तिथं. हां. मग आता तिथं सुद्धा आता मी तिकडे असल्यामुळे आणि इकडं आलो तर दोन्हीचा मेळ घालून त्यांचाही तो प्रश्न पहिला निकाली लावला कारण फार अस्वच्छता आहे तिथं चाळीमध्ये. धन्यवाद दादा. हेच बोलत असताना आपल्याला मला असं विचारायचं होतं दादा, की आपण जो पाण्याचा प्रश्न जो उपस्थित केलात, तर काही प्रमाणात प्रसादनगर भागात ह्या ज्या अडचणी असल्यामुळं काही लोकांना नळ कनेक्शन भेटत नाही. त्यामुळं पाण्याच्या बाबतीत मला तुम्हाला असं विचारायचं होतं, की जर सुधारित नळ योजना केल्यानंतर
आपल्याला तिथं काही लोकांची मागणी अशी आहे की अजून थोडासा पाण्याचा जो वेळ आहे तो थोडासा वाढवून मिळावा. आणि त्याचबरोबर काही महिलांच्या अशाही अडचणी आहेत की पाण्याच्या याच्यात थोडंसं वेळेत काहींना फार लवकर पहाटेच्या सुमारास पाणी येतं, तर काहींना 12 वाजता पाणी येतं. तर याच्याबद्दल आपलं काही व्हिजन आहे की आपण ते कसं सुधारू शकतो? आणि सत्तेत आम्ही आल्यावर आमचा असा विचार आहे की सर्वांना पूर्ण दाबाने एकाच वेळेस म्हणजे सकाळचा वेळ असतो त्याच वेळेत पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी काय सुधारणा करता येईल, सुधारितपणा काय आणता येईल आणि तिथं आता देवळाली परिसरातला नागरिक तो कुठेही कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याला पाणी पोहोच करणे ही पालिकेची जबाबदारी. जबाबदारी. हो, ती टाळता येणार नाही. आणि ती का बरं टाळली गेली हे मला काही समजत नाही. सत्तेत आल्यावर आम्ही थोडी चौकशी करू. का यांना 10-10 वर्ष झाली आता ही तिथं नळ कनेक्शन देण्यात आले. का उशीर झाला यांना? बरोबर दादा. धन्यवाद. त्याचबरोबर मला तुम्हाला असं विचारायचं होतं दादा, आपला जो देवळाली प्रवरा अ, परिसर आहे, तिथं शेतकरी बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा जास्त प्रमाणात आहे. बरोबर. आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ज्या योजना आहेत, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या तुलनेत आपल्याकडं पालिका असल्या कारणानं त्या थोड्याशा कमी प्रमाणात मिळतात. तर मग शेतकऱ्यांसाठी आपलं काय धोरण असणार आहे? मूळतः आता ही तसं हे मोठं गाव आहे. कारखाना परिसर हे असल्यामुळं हे ऍक्च्युली पालिका ही मिळालेली आहे. तर सर्वांचं इथं जवळ-जवळ 70% लोकांचा व्यवसाय हा शेतीच आहे आणि त्याच्यावर आधारित मजूर व्यवस्था आहे. आणि म्हणजे कणाच शेती आहे हा. त्याला लागून दूध धंदा आहे. आता शेतीच्या ज्या योजना आहेत, ज्या पंचायत समिती थ्रू चालतात किंवा झेडपी थ्रू चालतात, त्या इथं इथले शेतकरी वंचित राहतात. तर शासन स्तरावर किंवा आम्ही सेपरेट त्याबाबत बोलणी करून का म्हणजे तिथं शासन स्तरावर ही ही बाजू मांडून ही ही इथं पूर्णतः शेतीच केल्या जाते आणि यांना त्या योजनेपासून लाभ भेटत नाही त्या योजनेचा. योजनेचा. तो त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. हाही प्रयत्न आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहे. कारण आमचे आमदार साहेब एक चांगले दृष्टिकोन असणारे व्यक्तिमत्व आहे. आणि याबद्दल दादा, म्हणजे आपण नगरपालिकेमध्ये असं शेतकऱ्यांसाठी एखादा स्वतंत्र विभाग त्यांच्या हो, नाही, नाही, अडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी करू ना शकतो का? स्वतंत्र विभाग स्थापन करणारच. कारण आता शेतीत बरं पूर्वी कसं ऊस, गहू असेच पिकं राहायचे. जास्त जास्त ज्वारी. आता पिकामध्ये बरीच विविधता वाढलेली आहे. कांदा ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर आता दुधाचा व्यवसाय खूप वाढलेला आहे. त्याला वेगवेगळे चारा लागतं. गिन्नी गवत आहे. आता वेगवेगळ्या प्रकारची गिन्नी आली. लाल शेतकऱ्यांसाठी नाही, मग नाही, तुम्ही लाल रंगाचे ते वेगवेगळे घटक म्हणजे ज्याच्यात या चाऱ्यामध्ये हे घटक जास्त आहे, त्या चाऱ्यामध्ये ते घटक जास्त आहे. ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचन, जेणेकरून त्यांना पूरक चांगला आहार भेटेल आणि त्याच्यातून जनावरांचं आरोग्य सुधरून जास्त उत्पादन कसं मिळेल, हाही दृष्टिकोन तुम्ही राहील. स्वतः एक चांगल्या प्रकारचे उत्तम शेती व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करता, त्यामुळं तुम्हाला त्याबद्दलची बरीच माहिती आहे. तर असं काही आपण माहिती केंद्र किंवा शेतकऱ्यांना जे पुरेसं ज्ञान मिळू शकतं, तुम्ही जे आत्ता सांगितलं, असं काही म्हणजे आपल्या पालिकेमार्फत चालू होऊ शकतं? हो, हो, अ, होऊ शकतं ना. आता आपल्याकडे विद्यापीठ जवळ आहे आणि त्या विद्यापीठाशी संलग्न राहून वेळोवेळी आता काय झालंय, पूर्वी आता पिकांना आहे ना, शक्यतो स्प्रेइंग म्हणजे फवारणी कीटकनाशक ही कमी लागायची. नाही, हां. पण आता आहे ना वारंवार करावं लागत आणि त्यातून मिसगाईड म्हणजे त्याला म्हणतं चुकीचा सल्ला भेटतो. त्याच्यामुळं त्यांचा खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो. भाव तर काही वाढत नाही. पण उत्पादन खर्च वाढलेला आहे. तो कसा कमीत कमी करता येईल? त्यामुळं त्या शेतकरी अडचणीत येतात. हो, अडचणी तर आहेच ते. पण आता भाव वाढत नाही. मग आता उत्पादन खर्च कमी करायचा. कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न कसं घ्यायचं? हा दृष्टिकोन ठेवावा लागेल आता शेतीवर. बरं. आता मजुराची उपलब्धता कमी आहे. त्याच्यामुळं काय नवीन मशिनरी, वेगवेगळ्या योजना इथल्या तरुणांना कसे आता आमच्या इथे आहे ना बरेचसे ज्याला म्हणतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालतं. स्प्रेइंग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चालती. बरेच उद्योग असे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. ते तरुण मुलं स्प्रे पंप घेतात. मग प्रत्येक शेतकऱ्याकडे जातात. आता ड्रोनच्या पद्धतीनं पण फवारणी चालू आहे. मग असे विद्यापीठाशी संलग्न राहून पंचायत समितीतले काही असं हे घेऊन
कसं काय उत्पादन खर्च कमी करता येईल आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचा नफा कसा वाढवता येईल, जनावरांना पूरक आहार कसा जास्त देता येईल चाऱ्याच्या माध्यमातून, त्याने दुग्ध कमी व्यवसाय वाढू उपलब्ध, शकतो. कमी क्षेत्र झालेलं आहे, त्याच्यातून जास्त उत्पन्न वेगवेगळ्या प्रकारचे गिन्नी गवत म्हणा किंवा वेगवेगळे चारा पिके कशी घेता येईल आणि त्याच्यातून त्यांचा फायदा कसा होईल राहील त्या धन्यवाद. कृषी विभागामार्फत. धन्यवाद दादा. त्यात जोडून मला असं विचारायचं होतं, की आपल्या परिसरामध्ये जे देवळाली नगरपालिकेचा जो परिसर आहे, तिथे मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आहे. तर महिलांसाठी म्हणजे एक स्वयंरोजगार निर्मिती म्हणा किंवा एक पालिकेच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी कुठली कामं करायला आपल्याला जास्त प्रमाणात आवडेल? महिलांसाठी आता महिला वर्ग आता ऍक्च्युली बचत गटाच्या माध्यमातून आता इकडं गणेशवाडी परिसरामध्ये आहे ना, काही महिला कांदा येतो त्यांच्याकडे आणि ते कांदा सुकवतात आणि त्याची पावडर करून ते काही ठिकाणी सप्लाय करतात. अशा प्रकारे काही नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो का? त्यांनी एक चांगला रोजगार सुरू केलेला आहे. अजून त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जातील. शिवणकाम असो म्हणा किंवा टेलरिंग. त्याच्यानंतर आता काही ठिकाणी गांडूळ प्रकल्प चालतात. त्या माध्यमातून शहरात ते गांडूळ खत विकल्या जातं गार्डनिंगसाठी. परत आता एक आमचं फॅक्टरीवर आहे कदमताई आहे. त्यांनी सुद्धा एक पूरक फूड प्रोसेसिंगचा उद्योग सुरू केला. फूड प्रोसेसिंगला विद्यापीठामध्ये कोर्स घेतला जातो. त्याला काही फी भरावं लागते. पालिकेच्या माध्यमातून त्यांना पाठवून तिथं फ्रीमध्ये किंवा आपल्या इथं त्यांचे आणून इथं महिलांना काही कोर्स देता येतात का? हाही दृष्टिकोन ठेवला जाईल. त्यालाच जोडून दादा मला असं विचारायचं होतं, की आपला कारखाना बंद असल्या कारणाने हं. आपल्याकडं रोजगाराचा थोडासा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आपल्याकडे युवक वर्गही फार मोठ्या प्रमाणात आहे. तर युवकांसाठी आपल्या पालिकेच्या माध्यमातून आपल्याला अजून काही करता येईल का व जेणेकरून युवक सक्षम होतील यासाठी? आता एक मला ह्या प्रचारादरम्यान एक लक्षात आलं. पालिकेने पालिकेचे बरेचसे गाळे आपल्या गावामध्ये आणि त्या गाळ्यांचं ना भाडं खाजगीपेक्षा जास्त आहे आणि ते डिपॉझिट आहे ना ते परतावा भेटत नाही त्यांना. काय होतं याच्यामुळे ना ते गाळे काही बंद आहेत किंवा त्या मुलांना रोजगार ज्याला म्हणतो ना आपण व्यवसाय करायचा. मग बेसिक भाडंच खूप महाग आहे. त्याच्यातून मग ते भाडं महाग असल्यामुळे कॉम्पिटिशन टिकत नाही. आता तुम्ही शेजारी टाकळी मिया घेतली. तिथे एक देवळाली नंतर एक मोठं मार्केट तयार झालेलं आहे. तुम्ही टाकळीत गेले असाल तर तुमच्या लक्षात येईल. इथले लोक तिथं घर बांधलं तर इलेक्ट्रिक सामान घ्यायला जातात वायरिंगचं याचं. तर शेतीचे सुद्धा पीव्हीसीचे याचे त्याचे सामान सारे टाकळीला घ्यायला जातात. देवळालीत का व्यापार वाढाना तर माझ्या लक्षात आलंय की भाडे जास्त असले किंवा डिपॉझिट परतावा भेटत नाही त्याच्यामुळं त्यांनाही परवडत नाही. तो नफ्याच्या तुलनेत हो, खर्च जास्त आहे. खर्च जास्त नाही हं. म्हणजे आता त्याला म्हणतो आपण प्रोडक्शन कॉस्ट वाढते. हां. म्हणजे एक वस्तू होती जी इथं 10 ला भेटते ती टाकळीत 9 ला भेटते किंवा 9.5 ला भेटते. तर लोकांचं गॅस इथं का वाढलेली? कारण इकडं एक त्याच्यातलं एक घटक म्हणजे भाडं थोडं जास्त आहे आणि ते डिपॉझिट परतावा भेटत नाही परत तो. 9 वर्षानंतर लॅप्स होतं डिपॉझिट. त्याही दृष्टिकोनातून तो जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे. जेणेकरून इथल्या तरुणांना इथंच रोजगार व्यवसाय करायला एक याचबरोबर दादा तुम्ही आपले जे देवळाली प्रवरा शहरातील मतदार आहेत, आपण यांना काय आव्हान करणार आहात? आता प्रचारादरम्यान फिरत असताना आम्हाला तर कौल एकदम चांगला मिळालेला आहे. मी आपल्या चॅनल थ्रू एवढंच आवाहन करतो, की आम्ही जो जाहीरनामा दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्य करू. आमच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, त्यानंतर आर-पी-आय गट, एकलव्य संघटना आणि बच्चू कडू यांची आघाडी अशी प्रहार मिळून संघटना. प्रहार संघटना अशी मिळून आम्ही एक पुरोगामी आघाडी तयार केलेली आहे आणि ती सर्व घटकांना म्हणजे
SC, ST, OBC या सर्वांना प्रतिनिधित्व देऊन केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे समाजाचा. अ, आणि जाहीरनामा आम्ही लिखित दिलेला आहे आणि तो मी आव्हान करतो, आम्हाला तर साथ देणारच आहे. पण अजून जे जो उत्स्फूर्त साथ द्यावा, जेणेकरून आमचे पुढेही आम्हाला त्याच्यातून एक काम करण्याची ऊर्जा मिळेल आणि ह्या गावातील अ, जो बदल हवा आहे तो आम्ही पूर्णत्वास नेऊ, एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद. हे होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीयुत कृष्णा मुसमाडे. धन्यवाद दादा, आपण आमच्या बरोबर दिलखुलास गप्पा मारल्यात. आपले पण लोकनायक आभार आहे. साठी मी सागर पाळंदेसह पत्रकार आशिष संसारे. धन्यवाद.